मुंबईतील 113 वर्ष जुना आणि ऐतिहासिक प्रभादेवी पूल आज इतिहास जमा होतोय। आज मध्यरात्री पुलाचं अंतिम पाडकाम रेल्वेच्या माध्यमातून केलं जात आहे। मध्य रेल्वे मार्गावरील शेवटचं पॅनल काढल्यावर नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे। 113 वर्ष जुना इल्फिशस पूल आता इतिहास जमा होणार आहे। आता मध्य रेल्वेच्या मार्गावरील हा जो महत्त्वाचा पॅनल होता ते पॅनल काढण्याचं काम आता सुरू आहे। भली मोठी ही क्रेन लावली होती, त्या क्रेनच्या सहाय्याने हा पॅनल कट करून आता या ठिकाणी बाजूला ठेवण्यात येतोय। त्यामुळे हा एक पॅनल झाला। याच्यानंतर दुसरा आणखीन एक पॅनल आहे, तो देखील अशाच पद्धतीने बाजूला करण्यात येईल। त्यामुळे आता हा दुसरा पॅनल कशा प्रकारे बाजूला करण्यात येईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश मोरे सह रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। तर मुंबईतील 113 वर्ष जुना प्रभादेवी पूल आज इतिहास जमा होणार आहे। मध्य रेल्वेवरील पॅनल काढण्यासाठी सध्या ब्लॉक सुरू आहे। तर आपले प्रतिनिधी रणजित इंगळे आपल्याला अधिकची माहिती देतील। रणजित, काय अपडेट्स आहेत? नक्कीच ऐतिहासिक असा एल्फिस्टन्स पुलावरील गर्डर कामण्याचं काम कौशल्यपूर्ण होतं, अवघड होतं, ते आता पूर्ण झालेलं आहे। त्यासाठी रात्री 11:30 पासून हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता आणि त्यामुळे दादर पासून मुंबईकडे येणारी जी रेल्वे वाहतूक होती मध्य रेल्वेची ती पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि आताही देखील ती बंद आहे। जरी हा गर्डर काढला असला तरी देखील या गर्डरच्या दरम्यान जी असणारी ओव्हरहेड वायर होती ती आता पुन्हा लावण्याचं काम या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या वतीनं पूर्ण आहे। या दोन गर्डर होते, या दोन गर्डरपैकी एक गर्डर जो आहे तो 4 वाजता यशस्वीरित्या पूर्ण जो आहे तो करण्यात आला, बाजूला काढण्यात आला। तुम्ही चित्राच्या माध्यमातून पाहत असाल की या ठिकाणी हे दोन गर्डर बाजूला ठेवण्यात आलेले आहेत आणि दुसरा गर्डर जो आहे तो 6 वाजता म्हणजे विहित वेळेत तो काढून बाजूला ठेवण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी असणाऱ्या ओव्हरहेड वायरचं काम सुरू आहे, ते देखील अंतिम टप्प्यात आहे आणि अगदी काही वेळातच या मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती आता सुरळीत होणार आहे। अत्यंत असं कौशल्यपूर्ण हे काम होतं, अवघड काम होतं, ते यशस्वीरित्या विहित वेळेमध्ये रेल्वे प्रशासनाने पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी डबल डेकर असा एक महत्त्वपूर्ण असा ब्रिज बांधण्यात येणार आहे। त्याचं काम देखील डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि हा एक महत्त्वपूर्ण देखील ब्रिज या ठिकाणी बनला जाणार आहे। मात्र हा एल्फिस्टन्स ब्रिज जो आहे तो आता पूर्णपणे इतिहास जमा झालेला आहे। विहित वेळेत हे काम पूर्ण झालेलं आहे आणि अवघ्या काही वेळामध्येच मध्य रेल्वेची जी वाहतूक दादर पासून मुंबईपर्यंत ती पूर्णपणे बंद आहे, ती आता अवघ्या काही वेळातच सुरू होणार आहे। अभिलाष, नक्कीच धन्यवाद रणजित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।